चला मॅचला लगेच सुरुवात करायची. अंपायर सेमीफायनलला होते सुरुवात. पहिलाच बॉल विजय पवार साठी. विजय पवारच्या विरुद्धामध्ये अशी गोलंदाजी करू शकत नाहीये. विजय पवार पहिल्याच बॉल वरती आपली पॉवर दाखवत असताना सी कॉर्नरच्या डोक्यावरून या बॉलला फेकून दिला. सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावेंसाठी दणदणीत षटकार. षटकार दणदणीत. सुरुवात देखील अगदी दणदणीत झाले. पहिल्याच बॉल वरती षटकार आल्यानंतर मात्र एक वेगळ्या पद्धतीचं समीकरण, वेगळ्या पद्धतीची फिल्डिंग, वेगळ्या पद्धतीचं जाळ आणि वेगळ्या पद्धतीचा टप्पा इथे आजमावावा लागेल मयूरला. तेज आणि तर्रार गोलंदाज, परंतु मोठं आणि कडवं आव्हान विजय पवार समोर असताना कशा पद्धतीने गोलंदाजी होईल. ओहो, पाहणं इंटरेस्टिंग होतं. यावेळेस फसवलं गेलं होतं, अडकवलं गेलं होतं, परंतु तो निसटला. जेलची संधी चालून आली होती, क्षेत्ररक्षकांनी तिथे साथ दिली नाही. स्लीप तैनात केला होता या चेंडूसाठी, परंतु स्लीप तिथे चुकी करते आणि चुकी झाल्यानंतर जीवनदान मिळते विजय पवारला. वेग फार होता, परंतु दिशा भरकटला गोलंदाज. येस, इट इज अ व्हाईट बॉल. 8 धावा धावपलकावरती. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 8च्या घरामध्ये धावपलक. 3 षटकांचा सामना. सुस्थितीमध्ये धावपलक न्यावा लागेल. विजय पवारला इथे थांबावं लागेल. महत्वपूर्ण सामना. फायनलचा दरवाजा कोणाला ठोकवता येईल. एका बाजूला रोहन 11 पानेरी तर दुसऱ्या बाजूला विठला 11 कारळे. असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. काटेकी टक्कर. ओहो, धीम्या गतीचा बॉल, धीम्या गतीचा बॉल. वेग काढून घेतला गोलंदाजाने. चाचणी केली जाते इथे गोलंदाजाची. निर्धाव चेंडूची समाप्ती. इथे हुक केलाय, पुल केलाय. क्षेत्ररक्षक होता, थोडासा फंबलिंग झाला. 1 धाव थांबवू शकणार नाहीये. 1 धाव पूर्ण झाली. 9च्या घरामध्ये धाव पलक. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 चेंडू असतील प्रदीप पवार. कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत ज्याने संपूर्ण प्रेक्षक वर्गाचं लक्ष वेधून घेतलं, संपूर्ण खेळाडू वर्गाचं लक्ष ज्याने वेधून घेतलं, अप्रतिम फलंदाजी करत असताना आता सेमीफायनलच्या लढतीमध्ये सलामीसाठी आलाय. हो, चांगला स्ट्रोक आडव्या बॅटने खेळलाय नामदेव साळुंके चेंडूच्या खाली. 1 धाव थांबवू शकले नाही. 1 धाव पुन्हा एकदा पूर्ण झाली. डबल डिजिट. 10च्या घरामध्ये धाव फलक चाललाय. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर मयूरने चांगला कमबॅक केला, थांबवलं. मोठ्या फटक्यांपासून या 4 चेंडूंवरती फलंदाजांना नक्कीच लांब ठेवलं, परंतु हा शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती धावा थांबवणं एका बाजूने फार गरजेचं आहे, तर एका बाजूने धावा येणं देखील तितकंच गरजेचं आहे. काय होईल शेवटच्या बॉलवरती. शेवटचा बॉल हवेमध्ये. अनिल पवार पाहतोय, पाहत बसावं लागेल, कारण की बॉल हाती लागणार नाहीये. बॉल जाईल निघून. त्याच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे विजय पवार पुन्हा एकदा आपली पॉवर दर्शवत असताना याही बॉलला फेकून दिलं सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी. सोळा धावा धावपलकावरती एका षटकाच्या अखेरीस बिनगडी बाद संघ रोहन 11 पानेरी असा सुस्थितीमध्ये
धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. अनिल साळुंके स्पेल नंबर 2 मध्ये. ओहो, तेज आणि तर्रार गोलंदाजी. बॅट फिरते की न फिरते तोपर्यंत चेंडू स्वतःहून धडकलाय बॉल बॅट वरती आणि स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये गॅदर करत असताना या चेंडू निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी अनिल साळुंकेची सुरुवात चांगली झाली आहे. कॉन्फिडन्स वाढवणारा हा चेंडू आणि फिल्डिंग. फुलटॉस बॉल भिरकावलाय. मयूर आहे चेंडूच्या खालती, चुकी होणार नाहीये. पहिल्या विकेटचं पतन, पहिला गडी बाद. प्रदीप पवार बॅक टू द डग आउट. फुलटॉस बॉल दिशा दिलीये. वेग फार होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे त्यांना चुकी करणार नाहीये. एका धावेवरती थांबावं लागेल. 17च्या घरामध्ये धावफलक. 1.3 षटकांचा खेळ प्रगतीपथावरती. दुसऱ्या षटकामधील 3 चेंडू अजूनही बाकी असतील. अनिल साळुंके तिथे आतापर्यंत वरचढ ठरलाय फलंदाजांवरती, परंतु विजय पवारचा स्ट्रायकिंग वरती येतोय. दुसऱ्या षटकामधील पहिला चेंडू तो फेस करेल. दिशा दिलीये. तेज आणि तर्रार गोलंदाजी होती, ते जागा सोडलीये. एक मोठा फटका फार गरजेचा या 2 चेंडूंवरती. 2 चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकामध्ये. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न करेल मयूर सुतार चेंडूच्या खाली. ओहो, वड झेल. काय कॅच पकडलाय. एका हातामधून चेंडू निसटला तरी दुसरा हात जो भक्कम पकडला होता त्या हातामध्ये चेंडू अडकला. चांगला झेल इथे संपन्न झाला. सुपर कॅच. साहिल सुतार इथे मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. विकेटचं पतन झालं. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 मध्ये. सुनील पवार. ओहो, खोलबट टप्प्याचा बॉल शरीराचा वेध घेतोय. धाव इथे मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. 2 षटकांची होते समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती 18. 2 गडी बाद संघ रोहन 11 पानेरी. ओहो, या वेळेत कव्हरला मारायचा होता.
उजवी एष्टी सोडून चाललाय बॉल. वाईट+1 2 मिळतील मोफतशा. वाईट+1 मोफतशा 2 धावा धावपलकावरती जोडल्या जातील. सोडून दिलाय, पाहिलाय, ओळखलाय. येस इट इज अ व्हाईट बॉल. 21च्या घरामध्ये धावपलक जाऊन पोहोचलाय. विजय पवार वैयक्तिक 15 धाव्यांवरती खेळतोय. 6 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केले आणि एक विश्वास संघाचा आता मात्र त्याला टिकवावा लागेल इथे. हो, चांगला चेंडू राईज होतोय. आता मात्र विजय पवारला जागेवरती थांबवलं. कुलरप्याचा बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. थोडस फंबलिंग आपल्याला पाहायला मिळालं. विजय पवार थांबलाय, त्याने जागा सोडलेली नाहीये. या बॉल वरती धाव मिळत नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. आत्मविश्वास स्वतःवरचा त्याला आता मात्र सिद्ध करावा लागेल. या मॅच मध्ये जागा सोडलेली नाहीये तर जागेवरती का थांबले सांगून जावं लागेल. फटका सुरेख. मयूर चेंडूच्या खालती चुकी करणार नाहीये. तिसरा झेल पकडतोय या इनिंग मध्ये. वैयक्तिक तिसरा झेल त्याने पकडलाय. अप्रतिम फिल्डिंगचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय. तो पेश करतोय वाईडिश लॉंग ऑनला. एकही कॅच त्याच्या माध्यमातून ड्रॉप झालेला नाहीये. चांगले फिल्डिंग. भरत पवार बॅटिंग साठी आपण पाहतोय. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. चला मॅच अगदी स्पीडली चालू ठेवायचंय कारळ टीम. चला स्पीडली मॅच चालू ठेवायची एकदम. शेवटचे 3 बॉल इथे बाकी आहेत. इथे मात्र आडव्या बॅटने खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे धाव एकच मिळणार आहे.
फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खालती, चुकी करत नाहीये, पकडलाय झेल, सुनील इथे बाद होतोय. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल अगदी सुरेख होता, धाव मिळणार नाहीये, चेंडू येते निर्धाव. 23 धावांचं टार्गेट इथे सेट झाले, 23 धावा बनवाव्या लागतील कारळे संघाला. हॅलो, या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार देखील होईल. माननीय सन्माननीय सुरेश सावंत अण्णा अमृतसर वाडेगावचे रहिवासी यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. मायेची उपदार शाल, सौंदर्याचं प्रेमाचं प्रतीक संबोधले जाणारे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सुरेश सावंत अण्णा आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. अठरा चेंडू मध्ये 23 धावांची गरज असणार आहे विजयासाठी आणि फायनलचं तिकीट बुक करण्यासाठी. 23 धावा डिफेंड करेल का रोहन 11 पानेरी संघ? काय घडेल, काय बिघडेल, होत्याचं नव्हतं होईल का या देखील सामन्यामध्ये? 23 धावा बनवायच्या आहेत, चेंडू असतील 18. काय रणनीती असेल कारळे संघाची, कशा प्रकारे गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळेल या सामन्यामध्ये रोहन 11 पानेरी या संघाकडून? नक्कीच मित्रांनो, हाय व्होल्टेज मुकाबला, लो स्कोरिंग सामना जरूर पाहायला भेटेल प्रेक्षकांसाठी. पण या लो स्कोर सामन्यामध्ये देखील रोमांच हा ठासून भरलेला पाहायला मिळेल का, की हा देखील सामना एक हाती अजय आणि नामदेव सलामीची जोडी जरूर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. प्रदीप मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, हे महत्वपूर्ण 6 चेंडू जरूर या सामन्याचं चित्र बदलण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. सलामीची जोडी जरूर मैदानावरती आली, काहीतरी वेगळे केले. यावेळी मात्र जोडीमध्ये बदल केला जातोय. नामदेव साळुंके अजय सुतार ही जोडी मात्र यावेळी मैदानामध्ये उपस्थित आहे. 18 चेंडू मध्ये 23 धावा जरूर बनवाव्या लागतील आणि या 23 धावा बनवण्यासाठी धावाधाव तुम्हाला जरूर करावी लागेल. हे आणि धावाधाव करणंही तितकंच गरजेचं असणार आहे आणि तितकंच महत्वाचं देखील असणार आहे. कारण जर तुम्हाला फायनलचं तिकीट पक्क करायचं आहे तर इथे तुम्हाला धावाधाव ही करावीच लागणार. पानेरी संघ धावाधाव करणार तो धावा वाचवण्यासाठी आणि कारळे संघ धावाधाव करेल तो धावा मिळवण्यासाठी. कोणाच्या धावाधावेला यश येईल, कारळे की पानेरी? गोलंदाजी ट्रॅक वरती प्रदीप, स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतायत मिस्टर नामदेव. पंचांचा ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. सेकंड इनिंग इन स्टार्ट. पहिला चेंडू प्रदीपच्या हाती सोपवली आहे पॉवर प्लेची जबाबदारी.
अकोट टप्प्याचा चेंडू, चेंडूची दिशा खराब तर दशा देखील केली जाते खराब. चेंडूला पोहोचवलं जाते कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. एक टप्पा सीमा पार आणि हा येतोय चौकार. चौकार आणि श्री गणेशा जरूर केला जातोय इथे कारळे संघाचा. पहिल्याच चेंडूवरती चौकार ठोकून समीकरणचे पूर्णपणे बदललं जातंय. 17 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. यावेळी ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू, क्षेत्ररक्षक आहे. निर्धाव चेंडूची सांगता जरूर होते. कमबॅक करण्याचा प्रयत्न या गोलंदाजाच्या माध्यमातून जरूर केला जातो. पहिल्या चेंडूवरती खणखरीत चौकार जरूर खाल्ला असेल, तदनंतर मात्र कमबॅक करताना प्रयत्नात. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. घोषांकित क्षेत्रामध्ये जरूर ट्रॅव्हल होतो चेंडू. एक धावेसाठी धावफलक एका धावेने जरूर पुढे सरकते 5 या आकड्यावरती. 15 चेंडू मध्ये अजूनही करायचे आहेत 18 धावा. मॅच अजून ऑन आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत कोणी काही सांगू शकत नाही. काय घडेल काय बिघडेल, होत्याचं नव्हतं होईल की नाही. यावेळी मात्र फटका फसला जातोय की काय. यष्टीरक्षक यांच्या डोक्यावरून चेंडू डी स्वरूपामध्ये एक धावेसाठी. सहा धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. 14 चेंडू 17 धावा अजूनही बनवाव्या लागतील तर विजयासाठी विठला 11 कारळे संघाला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा जरूर बदल केला जातोय. चेंडूची पूर्तता मैदानामध्ये झाली आहे. लगेच सामन्याला सुरुवात होईल. यावेळी पहा वेगावरती स्वार होतो हा गोलंदाज. फलंदाजाला समजायच्या आतमध्ये चेंडू यष्टीरक्षक विजयच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव पद्धतीचा चेंडू जरूर पाहायला मिळाला. 13 चेंडू 17 धावांची अजूनही गरज. मॅच बनवली जाते. यावेळी मात्र फटकेला उंची जास्त आहे आणि लांबी देखील जास्त असेल. पंचांचे दोन्ही हात आकाशालगत समांतर आणि आमच्यापर्यंत इशारा पोहोचवला जातोय. हा येतोय बिग ब्लास्ट. पहिला षटकार नामदेव यांच्या बॅट मधून. या चेंडूवरती मात्र हल्ला जरूर चढवला जातोय. एक षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 12. आता मात्र समीकरण बदलले जाते. 12 चेंडू आणि 11 धावेंची गरज असेल विजयासाठी. पहिल्या षटकामध्ये 2 मोठे फटके जरूर पाहायला मिळाले नामदेव यांच्या बॅट मधून. बॉलर ने सुनील. दुसरं महत्वपूर्ण षटक घेऊन येतो सुनील. कुठेतरी दिशा जरूर भरकटली जाते. वाईटचा इशारा आमच्यापर्यंत येतो एम्पायरचा. एक धाव धावफलकावरती ऍड होईल. 12 चेंडू मध्ये 10 धावांची गरज असेल. तुमच्याकडे वेग असून महत्वाचा नाही, त्या वेगावरती नियंत्रण किती आहे ते महत्वाचं असणार आहे. या गोलंदाजीमध्ये वेगावरती जरूर स्वार होत आहे, पण लाईन आणि लेन तितकीच महत्वाची असणं गरजेचं आहे. यावेळी ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे पण एक धाव घेण्यापासून रोखू शकणार नाहीत. तारेवरची कसरत इथे जरूर करावी लागते धावा वाचवण्यासाठी आणि धावा मिळवण्यासाठी देखील इथे कसरत जरूर करावी लागते का दोन्हीही संघांना. 11 चेंडू मध्ये अजूनही बनवायचे आहेत 9 धावा. मॅच अजून ऑन आहे, मॅच संपलेली नाहीये.
मॅच बनवण्याचा प्रयत्न केला जातोय, मॅच बनली जाते. दोन्ही संघाच्या बाजूने 50-50% मॅच अजूनही ऑन आहे. कोण मारेल बाजी, कारळे की पानेरी? प्रश्नचिन्ह अजूनही उपस्थित आहे. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र देखील निर्धाव चेंडू. नऊ चेंडू मध्ये आता 9 धावांची गरज असणार आहे विजयासाठी. धावफलकावरती 14 धावा जरूर लगावलेल्या आहेत. गोलंदाज मात्र मॅच बनवण्याचा प्रयत्न करतोय, मॅच बनलेली आहे. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, लीडिंग एज. इथे मात्र यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. पहिला हादरा, पहिला धक्का नामदेवच्या स्वरूपामध्ये कारळे संघाला लागतोय. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. एक ब्रेक थ्रू दिला मिळून जातोय आपल्या संघासाठी या गोलंदाजाच्या माध्यमातून. मॅच पुन्हा बनवली जाते की काय? लो स्कोरिंग मॅच आहे मित्रांनो. हाच तर आहे दबाव या हाय व्होल्टेज मुकाबल्याचा, कारण सेमीफायनलचा सामना आहे, करो या मरोची लढत आहे. प्रत्येक संघ इथं झुंजणार आहे, तो चॅम्पियन बनण्यासाठी झुंजणार आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिल साळुंके, 8 सतीश, साळुंके नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल जरूर झाले आहेत. 8 चेंडू मध्ये आता 9 धावांची गरज. महत्वपूर्ण षटकामध्ये आतापर्यंत जर विचार केला गेला तर या गोलंदाजाने मात्र आपले वर्चस्व प्रस्थापित जरूर केलं गेलेलं आहे. एक मॅच मध्ये रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. रंग भरलेले आहेत, जे मॅच अजून जिवंत ठेवलेली आहे आपल्या संघाच्या बाजूने. पाहूया आता काय घडतंय, काय बिघडतंय. गोलंदाज तयार, न्यू बॅटर ऑन स्ट्राईक. इथे मात्र पहा, पंच आमच्यापर्यंत होतील अतिरिक्त वाईट. या गोलंदाजाकडे भरपूर वेग आहे, लेकिन वेगावरती मात्र नियंत्रण कुठेतरी गमावलेलं आहे. 8 चेंडू मध्ये 8 धावांची गरज असेल विजयासाठी. यावेळी पॉइंट कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू टोलवलेला आहे. चेंडू जातोय मैदानाला आग लावत सीमारेषेच्या बाहेर, आणि हा चौकार, जो दबाव बनवला होता तो दबाव रिलीज करणारा हा चौकार म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये कारळे 11 संघासाठी. आणि मात्र आता समीकरण पूर्णपणे बदललं जाते. 7 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता असेल. सतीशच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत चौकार. यावेळेस स्टेप आउट होऊन बॅटच्या रडार मध्ये घेतला आणि चेंडूला भिरकावून दिलंय. लोंगॉनच्या डोक्यावरून विजयी 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 षटकार. आणि अशा तऱ्हेने हा विजयी षटकार खेचून आई विठलाई 11 कारळे संघ दिमागदार प्रवेश केलेला जातोय त्यांचा फायनल मध्ये. फायनलचं तिकीट जरूर पक्क केलं गेलं या संघाने. हार्ड लक बॅड लक रोहन 11 पानेरी संघ. आपले प्रयत्न जरूर कमी पडलेत. तिसऱ्या पारितोषिकावरती जरूर समाधान मानावं लागणार पानेरी संघाला. आणि विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. या सामन्याचा हिरो, प्लेयर ऑफ द मॅच सतीश साळुंके. आपणास विनंती असेल की आपण यायचं आहे. मॅन ऑफ द